इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याची करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल। स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी। ये अपना संजीवन है। संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर। फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं। नमस्कार, स्पीड न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आता पाहूया दिवसभरातील घडामोडी। अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत। मात्र सुशांतची हत्या झाली याचा अद्याप एकही पुरावा मुंबई पोलीस व सीबीआयला सापडलेला नाही। याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी आता एक मोठा दावा केला आहे। सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच होती हे या प्रकरणातील तथ्यावरून स्पष्टपणे दिसते, असा दावा त्यांनी केला आहे। सुशांत सिंग प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस अगदी योग्य पद्धतीने करत होती। त्यांचा तपास अगदी योग्य दिशेने सुरू होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले तेव्हा खरे तर आश्चर्य वाटले होते। औरंगाबादेत तणाव, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। परवानगी नसतानाही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मस्जिद उघडून नमाज अदा करणार आहेत। मंदिर मस्जिद प्रवेशावर खासदार इम्तियाज जलील हे ठाम असल्यामुळे औरंगाबाद शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली होती। मात्र पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे शहागंज मस्जिद परिसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। सेल्फीच्या नादात यापूर्वीही अनेक प्रकरणे घडलेली आहेत। सेल्फी घेताना पाय घसरून माजी रणजीपट्टू शेखर गवळी दरीत कोसळले। 16 तासांनी त्यांचा मृतदेह सापडला। महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी नाशिक जिल्ह्यात घडली। माजी रणजीपट्टू महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी यांचा मृत्यू झाला। इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणात मित्रासोबत ट्रेकिंगसाठी गेले असता सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला आणि ते 250 फूट खोल दरीत कोसळले। आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला। कोरोनामुळे आता पत्रकारांची सुद्धा निधन होत आहे। TV9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं। ते 42 वर्षाचे होते। पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती। त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे। मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियाचा मोठा खुलासा। त्यांना त्याच्या डिप्रेशनबद्दल आधीपासून होती कल्पना। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे। दरम्यान आता सुशांत 2013 पासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या डिप्रेशनबद्दल कुटुंबियांना माहिती असल्याचे समजत आहे। मुंबई पोलिसांना सुशांतच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली होती। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। कोरोनाची लक्षणे नसताना सुद्धा श्रीमंत लोक ICU बेड्स वापरत आहेत। राजेश टोपे यांचं म्हणणं, कोरोनाची लक्षणे नसतानाही श्रीमंत लोक ICU बेड्स अडवून ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितली। ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। मुंबईत पत्रकाराशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली। याशिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राफेलला पक्षापासून धोका, हवाई दलाने हरियाणा सरकारला लिहिले पत्र। अंबाला एअरफोर्स स्टेशनवर तैनात एअरक्राफ्टला पक्षापासून धोका आहे। याबाबत एअर मार्शल महेंद्र सिंग यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते। त्यांनी म्हटले की एअरफोर्स स्टेशनच्या आजूबाजूला पक्ष्यांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे एअरक्राफ्टला धोका निर्माण होऊ शकतो। खास करून लढाऊ विमानाला धोका निर्माण होऊ शकतो। यामागचं कारण भागातील कचरा असल्याचे सांगितलं आहे। भारतीय खगोलशास्त्रांनी विश्वातील सर्वात दूर असलेल्या आकाशगंगेचा शोध लावला आहे। ही नवी आकाशगंगा पृथ्वीपासून जवळपास 9.3 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे। भारत सरकारच्या अंतराळ विभागाने मंगळवारी या संदर्भातील माहिती दिली। नवीन आकाशगंगेचा शोध लावणे ही भारतीय खगोलशास्त्रांची मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी आहे। अंतराळ विभागाच्या मते पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या संस्थेने डॉक्टर कनक साहा यांच्या नेतृत्वात या आकाशगंगेचा शोध लावला आहे।
इस्रोच्या पाठिंब्याने आयुकाचे माजी प्राध्यापक श्याम टंडन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही अवकाश वेधशाळा विकसित केली आहे. आता बातमी आहे पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील नाशकातून पुन्हा मुंबईत. राज्यात 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. पोलीस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची मुंबईच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक पानसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सही केल्यानंतर हे आदेश निघाले. मोदी सरकारचा मोठा निर्णय. आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी. नरेंद्र मोदी सरकारनं मंगळवारी खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं. केंद्रीय कामगार मंत्रालयानं जाहीर केलेल्या आदेशानुसार आता C स्तरावरील सरकारी नोकरीसाठी खेळाडूंच्या थेट भरतीसाठी रस्सीखेच, मल्लखांब आणि पॅरा क्रीडा आदी 20 खेळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्राची मान्यता असलेल्या क्रीडा विभागातर्फे भारत सरकारच्या विभागातील C गटातील नोकर भरतीसाठीच्या 43 खेळांच्या यादीत आणखी काही खेळांचा समावेश केला आहे. कामगार मंत्रालयानं आदेशात म्हटलंय की क्रीडा विभागानं केलेल्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय झाला आहे. आजचं मराठी बातमीपत्र इथंच संपलं. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत धन्यवाद.